नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मस्तपैकी एक झटपट रेसिपी दाखवणार आहे। ती रेसिपी फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होते आणि 2 टिप्स वापरून एकदम मऊ आणि लुसलुशीत दिवसभर नरम राहणाऱ्या पोळी रेसिपी बघणार आहोत। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि श्रेया रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे। आता तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे। जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी ॲड करून कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे। पहिली टिप्स, त्यामध्ये थोडं तेल ॲड करून व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे। एकदम मऊ कणिक मळून घ्यायची आहे, त्यामुळे पोळ्या एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात। आपली कणिक पण व्यवस्थित मळून झालेली आहे। आता आपण त्याला 15 मिनिट साईडला ठेवून घेऊ। 15 मिनिट झालेले आहे। आता त्याचा एक छोटा गोळा करून पोळी लाटून घेऊ। दुसरी टिप्स, अशा पद्धतीने सर्व तेल लावून घ्यायचं आहे पोळीला। फोल्ड करून पण दुसऱ्या साईडने पण पोळीला तेल लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता त्याची व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे। जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही ठेवायची। अशा पद्धतीने पोळी मी लाटून घेतलेली आहे। आता तवा पण गरम झालेला आहे, त्यावरती मी ती पोळी टाकून घेत आहे। पोळी आपल्याला व्यवस्थित सारखं पलटीत राहायची आहे, म्हणजे व्यवस्थित भाजली जाते। अशा प्रकारे एकदम टम फुगते पोळी, त्यामुळे ह्या टिप्स नक्की वापरा। आणि दिवसभर एकदम मऊ आणि नरम राहतात। ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि झटपट आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही ही कणिक मळली आणि अशा पद्धतीने जर ह्या पोळ्या केल्या तर कधीच कडक होणार नाहीत। एकदम मऊ आणि लुसलुशीत होणार आणि दिवसभर नरम राहणार। एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहेत। एकदम टम आणि फुगलेल्या पण आहेत। अशाच नवीन रेसिपीसाठी आणि टिप्ससाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद।